बळी ठरलो असा आरोप केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला। इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांच्या क्षमतेवर परिणाम होतो का याबाबतच्या प्रश्नावर गडकरी यांनी हा आरोप केला। मात्र ही मोहीम चालवणाऱ्यांचा नामोल्लेख करणं त्यांनी टाळलं। E20 इंधनाबद्दल अलीकडच्या काळात बरीच चर्चा झाली व त्यात गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांचा नामोल्लेख केला गेला। नवी दिल्लीतील सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 65व्या वार्षिक परिषदेत बोलताना गडकरी यांनी या इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याविरुद्ध एका विशिष्ट गटाने त्यांच्याविरुद्ध लॉबिंग केल्याचा आरोप केला। भी है तो ये सोशल मीडिया का जो कैंपेन था वो पेड कैंपेन था, वो अगेंस्ट इथेनॉल था और पॉलिटिकली टारगेट मुझे करने के लिए था। अब मैं जवाब दूं तो ये मीडिया वाले आपके कॉन्फ्रेंस को छोड़कर वही बातें कल छापेंगे। तो मैं इतना ही कहूंगा कि वो जो कुछ था उसमें कोई तथ्य नहीं था, सब बातें क्लियर हुई है। इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्यूशन फ्री और इंडिजिनस। दूसरी बात ऐसी है की 22 लाख करोड। आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची आहे। ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्यात आणि त्यांच्या युतीची